रोहित पवार महाराष्ट्रात हिरोगिरी करायला पाहतोय. त्याला वाटतं आपण अजितदादाची जागा घेतली पाहिजे. 7 तारखेला येतोय तुझ्या मतदारसंघामध्ये, मग बोल समोरासमोर काय बोलायचं ते. आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलंय की नाही मला माहिती नाही. आंदोलन करणारे तिकडनं जे आलेले आहेत ते आपण कशा करता करतो हे त्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही. केवळ कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि त्याच्यावर विवाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं. महाराष्ट्रात सध्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून मोठा वाद पेटलाय. बुलढाण्यातील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकीनंतर राजकारण चांगलंच तापलंय. या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारही आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट गायकवाडांना आव्हान दिलंय. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहुयात या रिपोर्टमधून. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या नावावरून सुरू झालेला वाद आता चांगलाच चिघळलाय. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलंय. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही उडी घेतली. त्यांनी कोल्हापुरात जाऊन प्रकाशक प्रशांत आंबी यांची भेट घेतली. इतकंच नाही तर आंबी यांच्यासोबत 2 व्हीलरवरून प्रवास करत ते थेट राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. रोहित पवार यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वातावरण आणखी तापलं. रोहित पवार यांच्या या कृतीवर संजय गायकवाड यांनी जोरदार पलटवार केला. रोहित पवार हे हिरोगिरी करत असून अजित पवारांची जागा घेण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप गायकवाड यांनी केला. रोहित पवार महाराष्ट्रात हिरोगिरी करायला पाहतोय. त्याला वाटतं आपण अजितदादाची जागा घेतली पाहिजे. अजितदादांच्या जागा घेण्याकरताच तो अजितदादांना न्याय देण्याचा खोटा आव्हान उडालेला आहे. जिथं ऑलरेडी सीआयडीची आणि बाकीच्या सगळ्या यंत्रणा चौकशी करतात आहे, तिथे कर्नाटकात जाऊन गुन्हा दाखल करण्याचं नाटक करून राहिलेलं आहे. अजितदादांच्या याची चौकशी 100% होणारचे. दादा आम्हाला सगळ्या महाराष्ट्राला प्रिय आहेत. पण जेव्हा दादा जिवंत होते तेव्हा या रोहित पवारचं प्रेम कुठं गेलं होतं? दादाला प्रखरपणे विरोध करणारा, दादावर टीका करणारा, दादावर शिलक्या भाषेत बोलणारा हा रोहित पवार तेव्हा कुठे गेला होता जेव्हा दादा जिवंत होते. आता दादा गेल्यावर दादाची संपत्ती मिळवायची, दादाचे कार्यकर्ते आपल्या मागे यायचे, याच्याकरता याची नाटकं सगळे चालू आहे. आणि म्हणूनच याच विषयात त्यांनी जी उडी घेतली ही फक्त प्रसिद्धी करता घेतली. पण काल जेव्हा त्याने कदाचित त्याने पुस्तक वाचलं असावं, जो पुस्तक तो वाचला होता की ज्या महाराजांचा कसा अपमान आहे, कदाचित त्याच्यामुळे तो आला असावा. संजय गायकवाड यांनी केलेल्या टीकेनंतर रोहित पवारही आक्रमक झाले. 7 तारखेला तुझ्या मतदारसंघात येतोय, मग काय बोलायचंय ते बोल असं म्हणत त्यांनी गायकवाड यांना पुन्हा आव्हान दिलं. 7 तारखेला येतोय तुझ्या मतदारसंघामध्ये, मग बोल समोरासमोर काय बोलायचं ते. कारण का इथं आज दादांच्या ऍक्सिडेंटला 3 महिने झाले म्हणून मला इथं यावं लागलं. मला बुलढाण्याला जाता आलं नाही. पण मी इथं 7 तारखेला हे जिजाऊ मातेच्या भूमीमध्ये आणि अनेक मोठे संत, लेखिका शिंदेताई ज्यांनी महिला व पुरुष समानतासाठी त्या ठिकाणी ग्रंथ लिहिला आणि याच महिलेचं ज्याचं नाव आपण सर्वजण आदराने त्या ठिकाणी घेतो, त्यांच्या शहरामध्ये हे जे कोणी महाशय आहेत गायकवाड, हे महिलांबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोलतात. म्हणजे त्यात तलवारीचा उल्लेख करून वगैरे. म्हणजे हे महाराष्ट्राची दुर्दैवाने वस्तुस्थिती आज काय हे बघून घ्या. दरम्यान गायकवाड यांच्या विधानाच्या निषेधार्थ बुलढाण्यात मोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे. या मोर्चात प्रकाशक प्रशांत आंबी सहभागी होणार असून गायकवाड यांच्या घरासमोर शिवाजी कोण होता या पुस्तकाचं जाहीर वाचन करण्याचा इशारा देण्यात आलाय. या वाढत्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य केलंय. आक्षेप घेणाऱ्यांनी खरंच पुस्तक वाचलंय का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खरं म्हणजे निरर्थक वाद उभा झालेला आहे. पहिल्यांदा तर हे लक्षात ठेवा की या देशामध्ये छत्रपती शिवरायांचा कोणी अपमान करू शकत नाही. छत्रपती शिवरायांचा मान इतका मोठा आहे की कोणीही त्यांचा अशा पद्धतीनं अपमान करणं हे शक्यच नाहीये. आता हे जे पुस्तक लिहिलं गेलं आहे 1979 ला लिहिलं गेलेलं आहे, त्याच्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकावर भिडायचं, मला असं वाटतं की शुद्ध असामाजिक अशा पद्धतीचं, असंवेदनशील अशा पद्धतीचं हे कृत्य आहे. मला असं वाटतं आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलंय की नाही मला माहिती नाही.
आंदोलन करणारे तिकडनं जे आलेले आहेत ते आपण कशा करता करतो हे त्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही. केवळ कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि त्याच्यावर विवाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं. एक पुस्तक, त्याचं शीर्षक आणि त्यावरून पेटलेला हा वाद आता राजकीय रंग घेतोय. आरोप प्रत्यारोप, आव्हानं आणि मोर्चांच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष आणखी वाढण्याची चिन्ह आहेत. आता या प्रकरणात पुढे काय घडतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. या वादावर पडदा कधी पडणार की हा संघर्ष आणखी चिघळणार हे पाहणं आता महत्वाचं आहे. पुण्याहून किरण शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.